शिवाजी विद्यालय घाटकोपर या ठिकाणी अमावास्येच्या दिवशी दिवे लावून मुलांकडून घेतले जात आहेत आणि त्या ठिकाणी असा दावा केला जातो आहे की दिवे लावल्यामुळे मुलांची एकाग्रता मनशक्ती वाढेल। हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, कारण दिवे लावून मनाची एकाग्रता वाढत नसते। तर मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी वेगळे उपाय आहेत। मानसोपचार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उपाय आपण घेऊ शकतो। म्हणजे त्याच्यात योग्य आहार, योग्य विहार, योग्य झोप, योग्य विश्रांती झाल्यानंतर पाठांतर करायची पद्धती असते, त्या पद्धतीने मुलांची एकाग्रता वाढू शकते। मुळात हे शाळेत ज्या ठिकाणी करणार आहेत त्या शाळेत दिवे लावणार आहेत, म्हणजे पंखे बंद होणार आहेत। पंखे बंद झाल्यानंतर दिवे जळणार, दिवे जळल्यावर हवेतला ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात, म्हणून ऑक्सिजनचा प्रमाण तिथे कमी होण्याची शक्यता आहे आणि मुलांना श्वासोच्छवासाची पण त्रास होऊ शकतो। या गोष्टी आहे, यामागे जे विज्ञान आहे ते मुलांना सांगितलं पाहिजे। म्हणजे हे दिवे त्यावेळी अमावास्येच्या रात्री का लावत होते, त्यावेळी काळोखच होता आणि त्यामुळे दिवे लावल्यानंतरच सर्व कामं करता येत होती। त्या दिव्याचा पासून आजचा आपला जो प्रवास जे LED दिव्यापर्यंत आहे, याचं विज्ञान मुलांना सांगणं जरुरीचे आहे। वैज्ञानिक दृष्टिकोन मुलांना सांगणं जरुरीचं आहे। मुळात शाळेत मुलं का जातात, तर शाळेच्या शिक्षणाचा एक गाभा आहे। मुलांनी प्रश्न विचारला पाहिजे, चौकस व्हायला पाहिजे। वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्षता या गाभ्या अंतर्गत प्रत्येक शाळेचं शिक्षण आपलं भारत सरकार घेत असतं, पण ह्याला ते हरताळकीला बाधा येत आहे। त्यामुळे मुलांमध्ये जास्त वैज्ञानिक दृष्टिकोन कशा रीतीने पसरवला जावा ह्याचं मार्गदर्शन मुलांना करणं जरुरीचं आहे। शाळेचं नाव शिवाजी महाविद्यालय आहे। शिवाजी महाराजांनी आयुष्यात अशाही कुठल्याही अंधश्रद्धा किंवा असे प्रकार केले नाहीत, तर त्यांनी विवेकी वागण्याने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून सर्व लढाया किंवा त्यांचं आयुष्य हे केलेलं आहे आणि अशाच शाळेत ह्या घटना घडतात। ह्यामुळे आम्हाला खरोखरच दुःख होत आहे। यामध्ये त्या शाळेच्या जर धार्मिक भावना असतील तर धार्मिक भावना दुखवण्याचा आमचा कुठलाही हेतू नाही, परंतु त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन जो शाळेने सांगितला पाहिजे तो शाळेने सांगितला पाहिजे। ते जर सांगायचं असेल तर त्या शाळेसोबत आम्ही नेहमी असू आणि त्या मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी काही मानसोपचार तज्ज्ञ किंवा अशा तज्ज्ञांची गरज वाटली तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आम्ही ती त्यांना देऊ इच्छितो आहे। नमस्कार, मी नंदकिशोर तळाशिलकर, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य निमंत्रित कार्यकर्ता आहे आणि ही बातमी आम्हाला सोशल मीडियातनंच कळली आणि ती काल पत्रकार परिषदेची नोट म्हणूनच फिरत होती। त्यामुळे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करतो आणि भारत देशाने जो सांगितलेला तो वैज्ञानिक दृष्टिकोन जपण्याचा प्रचार प्रसार करण्याचाही काम करतो। म्हणून आम्हाला त्या विरोधात व्हिडिओ म्हणजे खरं कारण काय आहे, खरं विज्ञान काय आहे हे करायचं वाटलं आणि त्याप्रमाणे आम्ही विज्ञानाचा त्याच्यामागील विज्ञान याचा एक व्हिडिओ पण तयार केलेला आहे आणि तो पण आम्ही सोशल मीडियामध्ये टाकलेला आहे। आणि अजून कोणाला असं वैज्ञानिक दृष्टिकोन विज्ञान प्रचार प्रसाराचं काम करत असेल त्यांनी आमच्यासोबत येऊन काम करावं।